हिंसाचारानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पहिल्यांदाच नागपुरात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बोलावली बैठक। हिंसाचारग्रस्त भागात उपाययोजनांसंदर्भात करणार चर्चा। नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी दोघांना अटक। मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचे कार्याध्यक्ष हमीद इंजिनियर आणि मोहम्मद खान यांना बेड्या। सोशल मीडियाद्वारे कट रचल्याचं समोर। नागपूर हिंसेनंतर काँग्रेसची सत्यशोधक समिती आज पाहणी करणार। आढावा घेऊन काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना अहवाल देणार, तर पोलीस प्रशासन आणि नागरिकांशी चर्चा करून शांततेसाठी प्रयत्न। नागपूर हिंसाचार प्रकरणी 3 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या फहीम खानचा जामिनासाठी अर्ज। आरोप खोटे असून जामिनावर सुटका करण्याची मागणी। नागपूरमधला हिंसाचार देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी आदित्य ठाकरेंचा संशय, तर हिंसाचाराला फडणवीस शिंदे राजकीय संघर्षाची किनार। इम्तियाज जलील यांचा दावा। माझा महाराष्ट्र माझं व्हिजन मध्ये मोठं वक्तव्य। औरंगजेबाचा वाद इतक्या वर्षांनी उकरून काढण्याची गरज नाही। अजितदादांचा सरकारला घरचा आहेर। मंत्र्यांनी तारतम्य ठेवून बोलावं। माझा व्हिजन मध्ये बोलताना नितेश राणेंनाही सुनावले खडे बोल। शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी खुद्द उद्धव ठाकरेंनी मिलिंद नार्वेकरांकडून निरोप पाठवला होता। चित्रा वाघ यांचा गौप्यस्फोट। 56 वरच्या वक्तव्यावरून चित्रा वाघ आणि सुषमा अंधारेंमध्ये जुंपली। जळगावात आज समता परिषदेचा एल्गार मेळावा। मंत्रिपद नाकारलेले छगन भुजबळ मेळाव्याच्या माध्यमातून करणार शक्ती प्रदर्शन। आंतरवाली सराटीत आज मनोज जरांगेंची मराठा सेवकांसोबत बैठक। पुढील दिशा ठरवण्यासाठी मार्गदर्शन करणार। राज्यात 70% सीबीएसई तर 30% एसएससी अभ्यासक्रम। शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा इतिहास अनिवार्य। भाषा विषयाशी तडजोड नाही। मुस्लिम आरक्षणावरून कर्नाटक विधानसभेत मोठा गदारोळ। भाजपचे 18 आमदार 6 महिन्यांसाठी निलंबित। मार्शलना बोलावून बाहेर काढलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।